आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, महिलांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत, उदय सामंतांची प्रतिक्रिया। ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येणार, शिवसेना नेते योगेश कदम यांचा गौप्यस्फोट, तर राजन साळवींच्या प्रवेशाने सेनेची ताकद वाढली, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। नांदेडचे ठाकरे गटाचे माजी राज्य संघटक एकनाथ पवार आणि संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, मराठवाडा विभागाच्या आढावा बैठकीत पक्षप्रवेश। मनोज जरांगे पाटलांनी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, या महिन्याच्या अखेरीस 2 मागण्या पूर्ण करा, सातारा आणि हैदराबाद गॅझेट 15 दिवसात लागू करा, मनोज जरांगे यांची मागणी। संतोष देशमुखांच्या पत्नीला लिपिक पदाची नोकरी, रमेश अडसकर यांच्या संस्थेवर नोकरीची संधी, तर लिपिक पदाची नोकरी संतोष देशमुख यांच्या पत्नीनं नाकारली। आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पवनचक्की अधिकाऱ्यांकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप। ठाकरे गटाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद घेतल्यास काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार, सूत्रांची माहिती। अंबादास दानवेंची विधान परिषद टर्म ऑगस्टमध्ये संपते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, दुपारी 2:30 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा, ठाकरेंचे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबासह महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान, फडणवीसांनी सपत्नीक आरतीही केली। तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब समोर, तुळजापूरमधील पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचे नव्यानं बांधकाम सुरू करण्याची मागणी। परभणीमध्ये कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मंत्री उदय सामंतांची ट्रॅक्टरवर एंट्री, सामंतांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद लुटला। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम, पूजा खेडकरला 18 मार्चपर्यंत अटक करता येणार नाही, कोर्टाचे निर्देश। रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घराला देखील कुलूप, इंडियाज गॉट लेटंट मधील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण।